तर नमस्कार मित्रांनो, सूरजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज हा फायनली माझा ब्लॉग घेऊन आलो आहे, ज्याच्यामध्ये तुमचे खूप सारे क्वेश्चन्स होते। त्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तरे आज ह्या ब्लॉगमध्ये देणार आहे। तर पहिला असा प्रश्न होता की तू जॉब कुठे करतो, वर्क फ्रॉम होम नक्की काय करतो, मग यूट्यूब का तू चालवतो, आणि काही काहींचे असे पण प्रश्न आहेत की खरंच तू काम करतो का की नुसतंच व्हिडिओ बनवतो। आज सगळ्या प्रश्नांची उत्तर मी या ब्लॉगमध्ये देणार आहे। त्यामुळे ॲटलिस्ट माझे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना तरी समजेल की मी नक्की काय करतो, जेणेकरून ते तरी ॲटलिस्ट क्लिअर राहतील। नवीन लोकांची कमेंट्स येतातच मला की निगेटिव्ह कमेंट्स की तू नुसतंच व्हिडिओ बनवतो, ते पण एखादी दुसरी व्हिडिओ बघून जे आपण आपल्या व्हायरल व्हिडिओ चालले आहेत त्याच्यातून। सो आता फायनली मी सगळं क्लिअर करणार आहे ह्या ब्लॉगमध्ये। तर हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा, आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज ह्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर वळूयात आज माझ्या प्रवासाकडे। तर ॲक्च्युली माझं एज्युकेशन झालेलं आहे BIT म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इन IT सेक्टर इन 2021। सो मी 2021चा पास आउट बॅच आहे। आफ्टर कम्प्लिटिंग माय BE म्हणजे कम्प्लीट झाल्यानंतर मी कॉलेज थ्रूच एका कंपनीमध्ये प्लेस झालो, ज्याचं नाव होतं LTI माइंट्री, जी होती पुणे हिंजवडीमध्ये। तर तिथं मी ॲक्च्युली 1.5 वर्ष काम केलं त्या कंपनीमध्ये। त्याच्यानंतर मी दुसरी कंपनी चा इंटरव्ह्यू देऊन क्लिअर झाली, ज्याच्यामध्ये सेकंड कंपनी ती जी की अमेरिकन कंपनी आहे, जी आहे हैदराबादमध्ये, ज्यांचं ऑफिस आहे। सो आम्हाला तिथं हायब्रिड मॉडेल असतं, ज्याच्यामध्ये आपण बोलतो 3 महिने 10 दिवस। जसं आम्हाला फक्त 10 दिवस घरून काम असतं, 10 दिवस मला ऑफिसमधून काम असतं, बाकीचे दिवस मला घरून काम असतं। सो अशा पद्धतीने मी वर्क फ्रॉम होम करतो। तर त्याच्यानंतर माझं असं म्हणणं होतं की आता लोकांचं होतं की BIT म्हणजे काय, तर BIT हे काय आहे, बॅचलर इंजिनिअरिंगचा एक कोर्स आहे जो की 4 वर्षाचा होता IT मधून, ज्याचा आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी। आज तुम्ही बघता AI, मशीन लर्निंग वगैरे हे सगळं कोडिंग वगैरे जे करतो रोबोटिक्सचं, ते आम्हीच करतो। म्हणजे ॲज अ IT इंजिनियर किंवा कोणता पण IT इंजिनियर असेल तर तोच लोक करतात। तर त्या एक शिक्षण पूर्ण केल्यानंतर ॲज अ मिडल क्लास मेंबर, तर मला असं वाटत होतं की आपलं एक चांगली नोकरी असावी। त्यामुळेच मी कॉलेजमध्ये असतानाच खूप चांगलं प्रिपरेशन केलं आणि एका नामांकित कंपनीमध्ये प्लेस झालो, ज्याचं पॅकेज चांगलं होतं आणि पगार पण खूप चांगला होता। तर त्याचं पण मी तुम्हाला सांगणार आहे, किती पेमेंट आहे, किती काय सगळं। सो त्याच्यानंतर फायनली माझं खरं आयुष्य चालू झालं, जे की 2021 मध्येच, 20 ऑक्टोबर 2021 मध्ये मला येईल। ह्या ऑक्टोबरमध्ये मला 4 वर्ष कंप्लीट होतील IT मध्ये काम करताना। मला 4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे पूर्णपणे। तर पहिल्या नोकरीमध्ये असा अनुभव होता की एक पुढील टप्प्यात आपल्याला फक्त एक चांगली कंपनी भेटावी, जेणेकरून आपली इन्क्रीमेंट होईल, आपल्याला जो पेमेंट आहे त्याच्यावर डबल पेमेंट हवं। तर आपलं साधारण 11-12 लाखाचं पॅकेज आहे, तर तुम्ही समजू शकता की महिन्याला किती पैसे मला भेटू शकतात। सो फायनली मी IT मधून आज एवढं पॅकेज असून कमवतो। तर आता सध्या मी हैदराबाद पण सोडणार आहे, कारण मला त्या कंपनीमध्ये पण 2 वर्ष कंप्लीट झाले। सो आता मी तिसरी कंपनी बघणार आहे, जी की आपली पुण्यामधलीच कंपनी असणार आहे, जेणेकरून मी हे यूट्यूब आणि हे दोन्ही मॅनेज करेल। सो ज्यावेळेस मला हैदराबाद आलं त्यावेळेस नवीन कंपनी, नवीन शहर होतं, तिथं गेल्यानंतर पूर्णपणे चेंजेस होते। जसं की बोलू शकतो राहण्याचा प्रॉब्लेम होता आणि खाण्याचा प्रॉब्लेम असायचा। जसं आपण महाराष्ट्रामध्ये काही गोष्टी कंटिन्यूस आपल्यासोबत असतात, जसं चपाती भाकरी वगैरे, बट ज्यावेळेस तुम्ही हैदराबादला जाता त्यावेळेस तिथं लोक फक्त राईस वगैरे खातात। सो पूर्णपणे चेंज होतं एन्व्हायरमेंट। पण ॲज अ नशिबाने माझे फक्त 10 दिवस ऑफिस होतं, बाकी 4.5 महिने घरून असल्यामुळे मला घरगुतीच सगळे पदार्थ भेटत होते। फक्त 10 दिवस ऑफिसला जायचं आणि बाकीचे दिवस घरून काम करायचं। मग 10 दिवस ऑफिसला गेल्यानंतर सुद्धा तिथं आम्हाला ऑफिसमध्ये जेवण वगैरे सगळं असतं। सो ह्या सगळ्याचे ब्लॉग मी आता इथनं पुढं सप्टेंबरमध्ये जाणार आहे। तर मी कुठे राहतो, माझं मी कोणत्या PGला राहतो, तिथून माझं ऑफिस किती लांब आहे, मग मेट्रोने प्रवास करतो की फ्लाईटने मी जाणार आहे, कसं, हे सगळं तुम्हाला माझ्या इथून पुढच्या ब्लॉगमध्ये भेटणार आहे। कारण फक्त एवढं दाखवायचं होतं की याचं एक मिडल क्लास मुलगा कुठपर्यंत जाऊ शकतो ह्या क्षेत्रामध्ये, हेच तुम्हाला दाखवायचं होतं। सो म्हणून मी ही सगळी कहाणी सांगितली। नंतर यूट्यूब, आता तुम्ही विचारला की आपण, तर महत्त्वाचा पॉईंट आहे की यूट्यूबवर तू का आला, तर यूट्यूबवर का असं मी आलो, तर मी तुम्हाला सांगतो, आमचं IT सेक्टर आहे। आजकाल सगळं ChatGPT आलंय किंवा रोबोटिक्स आलंय जास्त करून। तर हे रोबोटिक्स असं आहे की ज्याच्यामध्ये हे AIच खूप जास्त म्हणजे रोबोटच आमची सगळी कामं करायला लागले, जसं मशीन्स पूर्ण कामं करायला लागले। जसं आम्हाला आधी एका गोष्टी अनालिसिस करायला 2 तास लागायचं, आता ती गोष्ट ही ChatGPT, तुम्हाला माहिती आहे की AI जे आहे ना, ते 1 मिनिटात करून देते। सो आता हे डिफिकल्टी चालेल। सो मला असं वाटतं की यूट्यूब हा असा एक प्लॅटफॉर्म आहे जिथून मी काहीतरी खूप सारं अर्निंग करतोय आणि करू पण शकतो अजून सुद्धा, ज्याच्यामध्ये खूप सारे आपल्याला, जसं आय थिंक माझं जरी 11-12 लाखाचं पॅकेज असेल तर मोर दॅन दॅट आपण यूट्यूबवरून कमवू शकतो। मग महिन्याला तिथून पण आपले जास्त पैसे येऊ शकतात, फक्त त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो। तर हे जॉब
जॉब करत करत हे डिफिकल्ट आहे, बट स्टील आय हॅव टू मॅनेज. आय एम मॅनेजिंग ऑल्सो. तर यूट्यूब करायचं का, कारण आजकाल तुम्ही बघू शकता जे ते लोक कॉन्टेंट क्रिएटर हा एक नंबरला असा प्लॅटफॉर्म आहे की मी आज IT क्षेत्रात असून सुद्धा यूट्यूब हा असा एक प्लॅटफॉर्म आहे की जास्त करून तेच तुम्हाला लोक अर्निंग देऊ शकतात. जास्त लोक त्याच्यावरून तुम्ही पैसे कमवू शकता. सो त्यामुळे मी ते एक प्लॅटफॉर्म निवडला आहे. आणि आज सगळे बोलतात की बिझनेसमध्ये पैसा आहे, तर आपला हाच प्लॅटफॉर्म असा की नंतर सोशल मीडिया थ्रू आपण एखादा बिझनेस पण चालू करू शकतो. तर हेच गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये हा माझा प्लॅन असणार आहे पुढे जाऊन. फक्त तुमच्या सगळ्यांचं प्रेम द्या, हेच माझं म्हणणं आहे. आणि जसं की माझं स्वप्न हेच होतं की माझ्यासारख्या लोकांना प्रेरणा देणं. जसं की गावातील लोक आहेत ना, लिटरली त्यांना युट्यूब बद्दल काही माहित नाही ना, मॉनिटायझेशनची पॉलिसी माहित नाहीये ना, युट्यूबवरून कसे व्हिडिओ बनवायचे हेच माहित नाही. मी तुम्हाला सांगतो, गावामध्ये एक सुद्धा युट्यूबला व्हिडिओ बनवत नाही ना, त्यांना माहित नाही युट्यूबवरून अर्निंग कशी करायचं. मग मी हेच एक्झाम्पल घेतलं की मला असं वाटलं माझ्या गावामध्ये जर एक सुद्धा माणूस असा नसेल तर तशीच खूप सारी अशी छोटी छोटी गावं आहेत, त्यांच्यातून पण खूप सारे लोक आहेत. आय डोंट थिंक सो की तिथं पण खूप सारे लोक बनवत आहेत. जसे मला कॉमेंट्स पण खूप सारे येतात की आमच्या गावी बनवत नाही किंवा घरचे असे घरच्यांमुळे आम्ही व्हिडिओ बनवत नाहीत. बट मला सांगायचं की सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म विदाऊट एज्युकेशन तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ बनवू शकता. ॲज IT 4 वर्षाची डिग्री कंप्लीट करून सुद्धा मी युट्यूब चालवते बिकॉज ऑफ हेच प्लॅटफॉर्म आहे की जिथून तुम्ही जास्त अर्निंग करू शकता. सो आय वॉज थिंकिंग की ओके, हाच प्लॅटफॉर्म एक बेस्ट आहे. म्हणून मी तुम्हाला कळवळीची विनंती दरवेळेस करत असतो की तुम्ही पण युट्यूबवर व्हिडिओ बनवा. आणि स्पेशली मी युट्यूबचा चॅनल हा मराठीतून काढलेला आहे. तुम्ही बघू शकता मी एक अमेरिकन कंपनीसाठी काम करतो. याचा अर्थ मी एक इंग्लिश पण बोलू शकतो खूप चांगलं, कारण आमचे सगळे डेली कॉल हा इंग्लिशमधूनच असतो. स्टेटस कॉल इंग्लिशमधून असतो, आमचं काम इंग्लिशमधून असतं. आमचे जे काही मॅनेजर ते हिंदीमधले सुद्धा आहेत, त्यांना हिंदी पण येतं. बट स्टील मी मॅनेज करतो की मराठीमधून, कारण आपले मराठी लोक पुढे यावेत आणि त्यांनी सुद्धा काहीतरी अर्निंग करावी. स्पेशली जी गावातली लोक आहेत किंवा ज्या महिला आहेत त्या घरी असतात, हा त्यांच्यासाठीच फक्त मी हे व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे. सो माझ्यासोबत ते पण लोक पुढे जातील, ते पण लोक अर्निंग करू जातील. तर तुमच्या साथीने हे स्वप्न मोठं व्हायला आता वेळ नाही लागणार, कारण बघता बघता आपले 4000 सबस्क्रायबर पण झालेले आहेत आणि बघता बघता आपले चॅनल मॉनिटायझेशन पण झालेलं आहे. सो आपल्या तर काही दिवसांनी डॉलर्समध्ये पण पैसे येतील. सो असं आहे आपलं हे पूर्णपणे प्रोसेस. सो हेच मला तुम्हाला शेअर करायचं होतं. जर तुम्हाला कोणत्याही रिलेटेड डाऊट असेल, जसं की एज्युकेशनच्या बाबतीत किंवा यूट्यूबच्या बनवण्याच्या बाबतीत किंवा कोणत्या एडिटिंग कसं करायचं, सगळे क्वेश्चनचे आन्सर मी तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये देणार आहे. आणि खूप सारे आता मला कॉमेंट्स यायला लागलेत. खरंच त्यांचं खूप खूप धन्यवाद जे मला कॉमेंट्स करतायत. त्यांच्या ॲटलिस्ट त्यांच्यामुळे समजतं की ओके, लोकांना कशाची गरज आहे, कशाचे व्हिडिओ बनवत आहेत. तर तुम्ही सुद्धा अजून सुद्धा हा ब्लॉग माझा बघत असेल तर प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी त्याच्यावर नक्की हेल्प करेल किंवा मी तुम्हाला सांगेल की पेमेंट कसं जनरेट होतं किंवा युट्यूबवरून किती पैसे भेटतात. हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, कारण मी बघितलं खूप सारे मोठे क्रिएटर आहेत ते स्वतःच व्हिडिओ बनवतात. दुसऱ्या व्हिडिओ बनवण्यासाठी त्यांना हेल्प नाही करत. ते फक्त स्वतःचे व्हिडिओ बनवतात, स्वतःच डॉलरमध्ये पैसे कमवतात आणि बाकीचे वाला नुसतेच बघायला लावतात. मग तुम्ही का त्यांचे व्हिडिओ बघताय, का तुम्ही त्यांना जास्त प्रोत्साहन देताय? सो मला असं वाटतं की तुम्ही पण स्वतःहून काहीतरी अर्निंग करा त्याच्याबाबत. तुम्ही सुद्धा व्हिडिओज बनवा. प्रत्येकाकडे एक कला असते. मी असं म्हणत नाही की विदाऊट कलेचा कोणच नसतो, कोणच परफेक्ट नाही. इव्हन आय एम नॉट परफेक्ट एनिवेअर, राईट? मी सुद्धा कुठं परफेक्ट नाहीये, तुम्ही पण कुठे परफेक्ट नाहीत. पण प्रत्येकाच्याकडे एक कला असते किंवा एक गुण असतो ज्याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे त्याला झोकून जर दिलं तर पूर्णपणे त्याच्यात जर गुंतून घेतलं तर तुम्ही सगळ्यात एक्सपर्ट होऊ शकता. जसं की काही महिला आहेत ते खूप सारे चांगले पदार्थ बनवतात, काही लोक आहेत त्यांना खूप चांगलं बोलायला येतं. मग काही तुम्ही गोष्टी सांगू शकता, गावाकडच्या गोष्टी त्यांना ऍड करू शकता. काही म्हणजे लिप सिंकिंग जो बोलतो आपण, जसं की गाण्यासोबत त्यांना चांगली ऍक्टिंग येते, ती पण तुम्ही करू शकता. खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत त्यामध्ये तुम्ही कुठंतरी परफेक्ट असेल, असं नाही की कोणच इम्परफेक्ट नाही. कुठंतरी तुम्ही एका गोष्टीत परफेक्ट असेल तर तो तुम्हाला निवडायचा आहे. डेली ब्लॉग टाकायचे आहे, डेली व्हिडिओ टाका. युट्यूबवर फेमस होण्यासाठी तुम्हाला कॉन्टेंट महत्त्वाचं नसतं. युट्यूबवर फेमस होण्यासाठी तुम्हाला डेली व्हिडिओ टाकणं महत्त्वाचं असतं. तुम्ही बघा, 1 वर्ष तुम्ही डेली व्हिडिओ टाका आणि नंतर मला सांगा की तुम्ही कुठे गेला. तर खूप सारे चेंजेस येतात. ज्यावेळेस तुम्ही एखादा व्हिडिओ टाकता त्यावेळेस तुम्ही खूप मोठ्या कलाकार होऊन जाता आणि खूप सारखा प्लॅटफॉर्म तर भेटतो. जर तुम्हाला असं वाटतं की युट्यूब तुमचं दुसरं उत्पन्न होऊ शकतं तर नक्की मला फॉलो करा. या प्रवासात मी तुमच्यासोबत असणार आहे आणि मला फॉलो करा, सपोर्ट करा. लवकरच घेऊन येत आहे तुमच्यासाठी नवीन ब्लॉग. आता हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक्यू सो मच गाईज.